करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची गेले 4 दिवस संवर्धन आणि दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे देवीच्या मुख्य मूर्तीचं दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलंय। ही संधी साधून आज छत्रपती संभाजीनगरमधील राज्य पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी विनोद कुमार आणि त्यांच्या सहकार्यांनी मूर्तीची पाहणी केली। सद्यस्थितीत मूर्तीवर तातडीने वज्रलेप म्हणजेच रासायनिक प्रक्रिया करण्याची गरज नसल्याचं अधिकाऱ्यांच्या पाहणीतून आढळून आलंय। राज्य शासनाने श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा मंजूर केलाय। त्यातील पहिल्या टप्प्यातील सुमारे 150 कोटी रुपये खर्चाची विकास कामं गेले काही दिवस मंदिर परिसरात सुरू आहेत। याच विकास कामांचा एक भाग म्हणून 14 मार्च पासून मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यानं गेले 4 दिवस देवीची मुख्य मूर्ती दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहे। त्याऐवजी उत्सव मूर्ती आणि कलश दर्शन सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून दिली आहे। हे काम आज पूर्ण झालं असून बुधवारी दुपारी 12:30 वाजल्यानंतर देवीचं दर्शन खुलं होणार आहे। मूर्ती 4 दिवस दर्शनासाठी बंद ठेवण्याची संधी साधत राज्य पुरातत्व विभागाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी विनोद कुमार आणि त्यांच्या सहकार्यांनी आज श्री अंबाबाई देवी मूर्तीची पाहणी केली। त्यातून देवस्थान समिती तसंच श्री पूजकांना काही किरकोळ सूचना केल्याचं समजतंय। पुरातत्व विभागाकडून मूर्तीची ही नियमित पाहणी होती असंही सांगितलं गेलंय। सद्यस्थितीत मूर्तीवर नजीकच्या काळात वज्रलेप करण्याची आवश्यकता नसल्याचा अभिप्राय आणि निरीक्षण पुरातत्वाच्या अधिकाऱ्यांनी नोंदवलंय।